कृषी विद्यापीठाच्या उभारणीमध्ये आणि या कृषी विद्यापीठाला योग्य प्रकारच्या दिशेवर आणण्याच्यासाठी ज्यांनी फार मोठं योगदान दिलं, या मालिकेमध्ये कदाचित अण्णासाहेबांचं पहिलं नाव लिहावं लागेल. अण्णासाहेबांचा परिचय आपल्याला करून देण्याची फारशी आवश्यकता नाही की आपल्यापैकी अनेकांनी त्यांचं काम जवळून बघितलेलं आहे, अनेकांचा त्यांच्याशी सुसंबंध आलेला आहे. खरं म्हटलं तर अण्णासाहेब नाशिक जिल्ह्याचे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांचं परस्परांच्यावर फार प्रेम असतं, त्याच्यामध्ये नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याचं प्रेम असतं. तिकडून पाणी सुटलं नाही की इकडं लग्नाच्या मांडवात सुद्धा त्या संबंधीची भाषणं होतात. खरं म्हटलं तर सुरुवातीचा आयुष्याचा सगळा काळ हा पाडळी आणि त्या परिसरामध्ये गेला, पण पुढच्या शिक्षणाच्यासाठी त्यांना संगमनेरच्या परिसरामध्ये यावं लागलं. आणि ज्याचा आत्ताच उल्लेख केला बाळासाहेबांनी, मग ते सर DM पेटीज हायस्कूल असेल किंवा नंतरच्या काळातलं पुढचं शिक्षण असेल किंवा सार्वजनिक जीवनातल्या त्यांचा उमलीचा काळ असेल, या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थाचा ऋणानुभव अण्णासाहेबांचा निर्माण झाला तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती हे रावसाहेबांनी आपल्यापुढे सांगितलं. जे काही नेतृत्व खडतर परिस्थितीतून तयार झालेलं होतं त्यापैकीच कैलास होसे अण्णासाहेब शिंदे एक होते. हा या जिल्ह्याच्या पुरोगामी चळवळीच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नामवंत वकील म्हणून त्यांनी वकिली या ठिकाणी केली. रावसाहेबांना सुद्धा याच विचारानं त्यांनी पुढे जावं, याच प्रकारचं शिक्षण घ्यावं यासाठी सहकार्य केलं. आणि सबल कृषी मंत्रालयाचा इतिहास बघितला तर अण्णासाहेब शिंदे हे एकटेच मंत्री त्या ठिकाणी असेल की ते संसदेमध्ये अनेक वर्ष राहिले आणि सरकारमध्ये अनेक वर्ष राहिले, पण खातं कधी बदललं नाही. त्यांचं खातं हे पहिल्या दिवशी शेती झालं आणि शेवटपर्यंत शेतीमध्ये होतं. ज्या विषयात आपल्याला आस्था आहे, ज्या विषयात आपल्याला रस आहे, त्याच्यामध्येच आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि सगळ्या नेतृत्वाला सुद्धा हे पटलेलं होतं की आज शेतीच्या प्रश्नावर जाण असलेला आणि बांधिलकी असलेला संसदेतला सहकारी कोणता असेल तर ते अण्णासाहेब शिंदे हे नाव आहे. त्यामुळे कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी त्याच्यामध्ये बदल करण्याची भूमिका कधी घेतली नाही. मग ते जवाहरलाल नेहरू असोत, लाल बहादूर शास्त्रींच्या मंत्रिमंडळामध्ये ते होते, इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये होते, पण आपल्या विषयाच्या बाहेर कधी जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. संसदेतले त्यांचं काम हे जुन्या काळातले सगळे लोक आठवण करून सांगत असतात की एक उत्तम मंत्री म्हणून संसदीय व्यवहार, विषयाचं ज्ञान आणि संसदीय पद्धतीचा आदर ठेवून समोरच्या सगळ्या सदस्यांची प्रतिष्ठा ठेवण्याच्या संबंधीची भूमिका घेऊन अभ्यासपूर्ण कुठल्या विषयावर भाष्य करणारा कुठला मंत्री म्हणून त्या काळामध्ये जे 2-4 मंत्र्यांचा नावलौकिक होता त्याच्यामध्ये अण्णासाहेब शिंदेंचा नावलौकिक होता. हे त्यांच्या बरोबरच्या काळातले मग नंतर प्रधानमंत्री झालेले इंद्रकुमार गुजराल असतील किंवा अन्य सहकारी असतील, आजही त्यांच्याबद्दलचा विषय निघाल्याच्या नंतर अतिशय आठवणीनं या गोष्टी सांगत असतात. मी तर शेती खात्यामध्ये काम करतो आणि त्यामुळे खूप वेळेला जुने कागदपत्र आणि जुन्या फायली बघण्याचा प्रसंग येतो. जुनं काही पार्लमेंटचं रेकॉर्डही बघायला मिळतं. आणि एक गोष्ट बघितली मी की सबन त्यांच्या कालखंडामध्ये जवळपास काही मर्यादित विषय आणि प्रसंग सोडले तर सबन संसदेतल्या कामाची पूर्ण जबाबदारी ही अण्णासाहेब शिंदे यांच्याकडे असायची. त्यांचे मंत्री हे कर्तृत्ववान मंत्री होते. त्याला काम करायला मिळालं डॉक्टर C. सुब्रमण्यांच्यासारखा एक द्रष्टा मंत्री, बाबू जगजीवनरावांच्यासारखा एक कर्तृत्ववान मंत्री
पण हे जरी खरं असलं तर संसदेतले जेवढे प्रश्न असतील आणि संसदेतली जेवढी कामं आणि चर्चा असतील त्यांच्यावर बिनधास्तपणानं अण्णासाहेबांच्या जबाबदारी सोपून आपण जावं हा विश्वास त्यांच्या या ज्येष्ठ सहकार्याला होता. आणि त्याचं महत्त्वाचं कारण संसदेमध्ये जाताना ज्या पद्धतीनं आपली तयारी असली पाहिजे आणि त्या विषयाच्या संबंधीचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे आणि संसदीय आयोगाला सामोरं जाण्याच्या संबंधीची शक्ती असली पाहिजे आणि एवढं सगळं असताना सुद्धा जी शालीनता असली पाहिजे या सगळ्यांचा समन्वय हा अण्णासाहेबांच्यामध्ये होता. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या सगळ्या मोठ्या नेतृत्वांनी सुद्धा त्यांच्यावर पूर्णपणानं विश्वास टाकलेला आहे. कदाचित म्हणजे रावसाहेबांना निश्चित माहिती आहे, पण एक प्रसंग असा येऊन गेलेला होता की अण्णासाहेबांच्या कर्तृत्वाला जाण ठेवण्याची भूमिका नेतृत्वाला त्यांनी घेतलेली होती. त्यांना त्यांचा परिचय होता, पण त्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं पुढे प्रोत्साहित करायचं असेल तर त्यांच्यामध्ये एकच कमतरता नेतृत्वाला जाणवत होती आणि त्यांची यशवंतराव चव्हाणांच्या बद्दलची बांधिलकी. आणि कळत नकळत हेही त्यांना सुचत होतं, एवढी संगत जर तुम्ही सोडली तर तुम्हाला पुढे जाण्याचा रस्ता होईल, पण तो रस्ता कधी अण्णासाहेबांनी स्वीकारला नाही. आणि महाराष्ट्रातून देशाला नेतृत्व देण्याची कर्तृत्व आणि दृष्टी असलेल्या नेत्याची साथ ही त्यांनी कधी सोडली नाही. भले राजकीय किंमत त्याला काही द्यावी लागली तर त्याची कधी फिकीर बाळगली नाही. हा एक प्रकारचा करारीपणा फार क्वचित लोकांनी त्या काळामध्ये दाखवलेला होता आणि त्याच्यामध्ये हे अण्णासाहेब होते. हे आम्हा काही मंडळींना हे फार जवळून माहिती आहे. शेतीच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान किती प्रचंड होतं हे मी रोज बघत असतो. राज्यमंत्री म्हणून अण्णासाहेब शिंदे इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च ही संशोधनाची सर्वश्रेष्ठ देशातली संघटना की जिथं 6000 शास्त्रज्ञ आज काम करतात, त्या संघटनेचा प्रमुख डॉक्टर M.S. स्वामीनाथन आणि त्या खात्याला अत्यंत कर्तृत्ववान म्हणून ज्याचा नावलौकिक होता असं एक शिवरामन या नावाचा एक सचिव, शिवरामन, स्वामीनाथन, सुब्रमण्यम आणि शिंदे हे 4 लोक यांच्या हातामध्ये श्रीमती गांधींनी सबंध त्यावेळच्या देशाच्या कृषी मंत्रालयाचा जबाबदारी दिली. ते म्हणतील त्या दिशेनं जाण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी स्वीकारली आणि त्याचा परिणाम आणि नंतर सुब्रमण्यमच्या नंतर तीच जागा बाबू जगजीवनरावांनी घेतली आणि त्या सगळ्या गोष्टीचा दृश्य परिणाम भारताने बघितला आणि अन्नधान्याच्या बाबतीत जगातला स्वयंपूर्ण झालेला देश म्हणून भारताचा नावलौकिक झाला. हरित क्रांतीचा कालखंड म्हणून या देशाच्या शेती क्षेत्राच्या विषयामध्ये आज त्या कालखंडाची उल्लेख हा प्रकर्षाने केला जातो आणि त्याच्यामध्ये फार मोठं श्रेय हे अण्णासाहेबांना आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं योगदान हे फार मोठ्या प्रमाणात आहे. अण्णासाहेबांचा दृष्टिकोन शेती मंत्रालय हे चौफेर दिशेनं काम कसं करेल यासाठी होतं. शेतीचे प्रश्न यक्ष प्रश्न होते. यशवंतरावजी चव्हाण सांगायचे की भारत देशातला शेती आणि शेतकरी आणि त्याचे प्रश्न म्हणजे 10 तोंडी रावणाच्या 10 तोंडासारखे ते प्रश्न आहेत. तो काही एक प्रश्न असत नाही. त्याचा पाण्याचा प्रश्न असेल, त्याचा बी बियाण्याचा प्रश्न असेल, त्याचा खताचा प्रश्न असेल, त्याच्या किमतीचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न असतील. आणि म्हणून हा 10 तोंडी रावण जसा असावा तसा हे सगळे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. आणि नेमकं याच्यावरच लक्ष अण्णासाहेबांनी केंद्रित केलेलं होतं. आणि ते करत असताना शेती उत्तम झाली पाहिजे, आधुनिक बियाणं या ठिकाणी आलं पाहिजे. ही जी हरित क्रांती झाली ती हरित क्रांती झाली त्याचा इतिहास माझ्या मंत्रालयामध्ये आहे. त्यावेळेला हा बाहेरनं गव्हाचं बी आणायचं होतं. मंत्रिमंडळामध्ये विरोध होता. सुब्रमण्यम आणि अण्णासाहेबांनी बसून तो निर्णय घेतला. डॉक्टर स्वामीनाथनची शिफारस होती. तो निर्णय घेतला आणि जवळपास 1 बोट भरून ते बियाणं मागवलं. आणि बियाणं मागवल्याच्या नंतर कोणी ते बियाणं घ्यायला देशात तयार झाला. पण पंजाबच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की ही जबाबदारी आम्ही घेतो. आणि पंजाबच्या सरकारने त्या बियाण्याचा स्वीकार केला आणि एका वर्षामध्ये पंजाबचं गव्हाचं उत्पादन दुप्पट वाढलं. आणि म्हणून या सगळ्या क्षेत्रामध्ये जसं अण्णासाहेबांनी लक्ष दिलं तसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शेती आणि शेतकऱ्याचे चौफेर प्रश्न आल्यामुळं त्याला खऱ्या अर्थानं शक्ती देण्याच्यासाठी नवीन काहीतरी आणखीन उत्पन्नाचे स्रोत त्याच्यामध्ये तयार केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी दुधाच्या धंद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांनी लक्ष घातलं होतं. मग ती नीलगाय असेल, ती थारपरकर असेल, नाही तर आणखीन जातीची असतील,
त्या सगळ्या जातीचं संवर्धन करणं. पंजाबमध्ये किंवा हरियाणामध्ये मी आजही जातो, कर्नाटकमध्ये जातो आणि जुन्या काळातले संशोधक ज्या वेळेला मला भेटतात आणि या सगळ्या जाती कशा सांभाळलेल्या आहेत या संबंधीचं मला बघायला मिळतं, त्यावेळेला प्रकर्षानं ते अण्णासाहेबांची आठवण करतात की या ग्रस्तांना दृष्टी होती आणि हे संवर्धन आपण ब्रीड केलं पाहिजे, हे भारताचं धन आहे, हे आजही त्या ठिकाणी सांगतात. याचा अर्थ या संबंधीचं महत्त्व हे अण्णासाहेबांना समजलेलं होतं आणि शेतीला तो जोडधंदा होता. पण नंतरच्या काळामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष होते. ज्या विद्यापीठाचं जे वैशिष्ट्य होऊ शकते त्याच्यामध्ये कसं लक्ष केंद्रित करता येईल, या सगळ्या गोष्टीला एक सुसूत्रता आणण्याच्यासाठी राज्य सरकारने त्यावेळेला जो घेतलेला निर्णय होता त्या निर्णयाची प्रमुख पदाची जबाबदारी ही अण्णासाहेबांनी घेतली आणि सबल महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांना एक प्रकारची नवीन दृष्टी आणि मार्गदर्शन हे करण्याच्या संबंधीचा हा प्रयत्न त्यांनी केलेला होता. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांच्याबद्दलच्या सांगता येतील. रावसाहेबांनी आज या ठिकाणी बोलत असताना व्यक्तिगत अशा प्रकारचे कौटुंबिक अनुभव मागितले. खरं म्हटलं तर अशा प्रकारचं भावाभावांच्यातलं प्रेम फार क्वचित बघायला मिळतं. कोण कोणाच्यासाठी राबला आणि कोण कोणाच्यासाठी खपला हे या दोघा भावांच्यात सांगणं अवघड आहे. कारण अण्णासाहेबांच्यासाठी जसा ते दिल्लीला गेल्याच्या नंतर भरत जसा पादुका घेऊन आपली सांभाळत होता राज्य, त्या पद्धतीनं रावसाहेबांनी हा सबन परिसरामध्ये अण्णासाहेबांचं राजकारण हे मनापासून कशाची अपेक्षा न करता सांभाळले. आणि अण्णासाहेब किती मोठ्या पदावर जरी गेले तर आपला जीवाभावाचा भाऊ या सगळ्या प्रश्नाशी समजतोय आणि आपल्यासाठी स्वतःमध्ये कर्तृत्व असताना सुद्धा त्या कर्तृत्वाची नोंद घेण्याची त्यांना संधी असताना काही लोकांनी तुम्ही संधी घ्या असं सुचवलं सुद्धा होतं.